लहानपणापासून आपण शिकत आलोय, झाडे लावा, झाडे जगवा आणि आपलं जीवन पण वाचवा, बरोबर? आणि आज शासन बोलतंय, झाडे तोडा आणि विकास घडवा. झाड तोडून जर विकास होत असेल तर आम्हाला असा विकास अजिबातच नको, बरोबर? नाशिक मधील एक ऐतिहासिक ठिकाण आहे तपोवन. या नावातच वन आहे बरं का, म्हणजे झाडं. आणि आज तीच झाडं तोडायची म्हणतात. मी म्हणतो, का तोडायची ती 1700 झाडे? अहो प्रभू श्रीरामांची तपभूमी, जिथे ते राहिले खूप दिवस. आणि तुम्ही म्हणतात तीच जागा काढायची कुंभमेळ्याच्या विकासासाठी. काहीच गरज नाही. असं करायचं नाही. आम्हाला आमच्या नाशिकची ओळख संपवायची नाही. आणि आज बिबट्या आपल्या भागात एवढ्या प्रमाणात येत आहे कारण आपण त्यांची राहण्याची जागा जंगल संपवलीत. विकासाच्या नावाखाली सगळं काही नष्ट केलं, सगळं काही तोडतोय, पर्यावरणाची छेडछाड पण करतोय बरं का. आणि याचा सगळा त्रास आम्हा जनतेला होतो, सामान्य जनतेला सगळ्यांना होतो. आणि तुम्ही म्हणता आम्ही तेवढी झाडे परत लावू, पण त्या झाडांची भरपाई होणार का? नाही. नाशिककरांनो, ही नाशिक आपली आहे बरं का, सामान्य जनतेची, आपल्या सगळ्यांची. आपण सगळ्यांनी एक होऊया नाशिकसाठी. आणि मी कळकळीची विनंती करतो शासनाला आणि नाशिक म्युन्सिपल कॉर्पोरेशनला की असं काही करू नका. आम्हाला असा विकास अजिबातच नकोय. नाशिक शहराचे आमदार, खासदार त्यांनी या ठिकाणी लक्ष द्या, ही विनंती. तर नाशिककरांनो, हा व्हिडिओ सर्वांना शेअर करा, ही माहिती सर्वांपर्यंत पोहोचवा आणि तुमचे मत कमेंटमध्ये नक्की सांगा बरं का. जय श्रीराम.